हा झोप आता शांती. हे घरचं चादर आणलं तू आलं लयच चालते शांती. तुले दवाखान्यातल्या चादराचा वासही येते नाही. हेच घरचं धुवून ठेवलेलं चादर दिलं शिटून. अहो माय मला खरंच वासच येते बाई त्या चादरायचा. मी काही म्हणू बाई हो. मला रातभर वासच येते. आणि हे बाली मा अंगावर टाकी त्याच्या तोंडावर मच्छर आहे त्या तोंडावर घे आणि मला वास येते त्याचा. म्हणून ना म्हणलं घर चादर सांग आपलं. आणलं ना मग बाबाने चादर. हो बबड्या कसं आहे बबड्या आणा लागत होत येतं म्हणलं असेल त्यानं लढला असेल. हो म्हणे त्याला कुठे आणतो ती. त्याला काय असते हा. सांगितलं त्याला सुट्टी होती म्हणून. आता बरं वाटते शांते. हो बरं वाटून राहिलं मला. असं पासून वांती नाही झाली का हो बाले. नाही काल रात्रीपासूनच नाही झाली. रात्री झोप लागली नाही तर चादरचाच फक्त वास येतील. जमीन आता मग. बसा ना काका. बस बस गड्या बस बस. मंगेशच्या भोवती लय धावपळ होऊन राहिली का रे. काकून निरा सुचू नाही दिलं नाही 2-3 दिवस. इकडे पोय तिकडे पोयच चालू आहे मंगेशची. काकूच आहेत आमच्या तशा. हा शांता काकूचं काम का सोपं आहे का. शांता काकू सगळे पोहायला लावतात. सगळ्याला भिवून द्याल तर काकू तुम्ही. हा हे का बरोबर आहे का. एवढं तुम्हाला नदीत पोहायचं होतं तर मला सांगायला लागत होतं. हा सगळे मिळून गेलो असतो नदीत पोहायले. हा एकट्या एकट्या गेल्या पोहत पोहत. काही बोलत नाही मग घ्या तुम्ही नका पो बापा. दुश्मनावर हा टाइम नाही हो देवा. दुश्मनावर नाही हो. स्वतःच मन डोळ्यानं पाहिलं मग घ्या म्या. काय सांगू तुले असं झालं. आता आपण डबल जातच नाही घरी वापस. आणि मग मला अर्ध्यामध्ये आता मला समजलंही नाही कुठून कुठं लोक गेली काय ते देवच जाणे. आता काय कळलं काय नाही. असा टाइम नाही हो रे बापा. काही बोलतं का. नाही काकू तुमचं नशीब बलवंतर. हा म्हणून चांगलं झालं. तुम्हा लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम रे. तुम्हा लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम म्हणून मी वापस आले. खरंच आहे पण शांती. लय लोकांचा आशीर्वाद आहे तुले आणि प्रेम बी आहे. हं. तुम्हा सगळ्या इले म्हणून राहिलो मी. लय लय जीव आहे तुमचा शांतीत. असाच जीव ठेवा आणि असाच आशीर्वाद तिले देत राहा. किती लोकांचा जीव तुटला किती म्हटलं शांते. किती तुला बहिणी पोरी तुला मैरिणी लढल्या चक्क. जसं काही तू त्याच्याच घरातली आहेस. एवढं जीव आहे त्याचा तुल्यात. त्याच्या आशीर्वादानच मै शांती वापरली. तुमच्या आशीर्वादानच आली. खरंच सांगतो. दुआ असते तो प्रार्थना असते त्याच्यात ताकद असते. नशीबही पलटते. खरंच आहे. खरं आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानच मला लय बरं वाटून राहिलं तसं तर. पण बापाली हे लय तुमच्याच आशीर्वादानं. नाही तर सोपं नव्हतं एवढ्या मोठ्या पुराच्या पाण्यातून मी वापस येणं. इथंच बस फिरू नको. नाही सांगितलं ना आधीच बस मुकाट्यानं. आपल्या घरी लोक आले येतात. पाहुणे पाहुणे राहिले आपल्या घरी. अरे श्यामा काका सांगते तसं ऐक ना. हा काकानं सांगलं ना तुले बस ताटी मुकाट्यानं बस. मग आईले काम करू दे. हो बाबड्या तू काय खाल्लं का बा. हवाजी वहिनीनं उपमा केला तर खाल्ला का. हा बरं बरं श्यामा नाही खाल्ला. मला माहित आहे श्यामा सगळंच खाल्ला श्यामानं. हा जा बसा. आता सुट्टी होईल म्हणतात ना शांतीले. काय सांगा आज घेते का बाबा सुट्टी का राहू देते अजून एक दिवस. मी तर म्हणते एक दिवस राहू द्या बाई अजून. 1-2 शिल्लक सलाईन सोड म्हणा डॉक्टरले. घरी येऊन त्रास नाही झाला पाहिजे तिले. काय माहित आता सुट्टी होते का काय तर. नाही आजी सुट्टी होते वाटते आज. माय बाबा गेले ना आता. मी चाललो पण माय बाबा म्हणत नको येऊ तर ती तर आज होती माझी सुट्टी म्हणून तुम्हाला नेलं नाही. नाही तुम्ही बाबाला म्हटलं मी येतो दवाखान्यात आजी आईजवळ. तर बाबा म्हणत आज सुट्टीच होती. काही येऊ नको तू आईच घरी येते. हवं अबा पुष्पा सुट्टी होती का मग आज येते शांती घरी. नाही नाही आज नाही होत सुट्टी. ते बबड्या मागा लागला होता म्हणून सांगितलं सुट्टी होते. आज नाही होत मला वाटते सुट्टी. आता डॉक्टर जरा झाला आज. डॉक्टरचा राऊंड झाल्यावर संध्याकाळी स्वस्त येते डॉक्टर. मग त्याच्यावर आता काय सांगते काय नाही. म्या फोन लावला होता तर हे म्हणत नाही आज घेतच नाही सुट्टी. उद्या सकाळचं येऊ तर असं म्हणत बाई. हा बाबड्या मागं लागला म्हणून त्याला म्हण लागते आज सुट्टी होते. काय मामी होते ना सुट्टी.
हो बाबड्या, हो आता डॉक्टर साहेबाच्या हाती असते ना, आपल्या हाती असते का? आता आज तर होते सुट्टी, तब्येत चांगली आहे आता, आज आईची मस्त तब्येत आहे. तर मग बोलल्या फोनवर, मग आई बोलली तली हो. तर होईल ना आता सुट्टी. पाहिजे हा श्यामाच्याकडे ध्यान देतो, त्याला जाऊ नको देऊ कुठे. काय श्यामा, हिंडू नको. मग कुठे गेलता रे? हा नाही मामी आता जाऊच देत नाही मी त्याला. तो तिकडे रामदास काकाच्या वाडग्यात गेलता, तिकडे कोठ्यात हांबा करत हांबा जोडतो, ती गाई बांधेल आहे तो ती गेलता. हा हो ना, किती माय घाय भरलो आम्ही, असं वाटलं माय बाई गेला. आता जाऊ नको देऊ त्याला. श्यामा जायचं नाही बाहेर. नाही जातो नाही ना, आंबा आंबा देतो. नाही आंबा जोडी नाही जायचं. हा काय नाहीस ना तू, घरीच थांबायचं. आता नाही मी टाटा टाटा मी हा तू शायना, तुला मामी तुम्ही त्याला शायनायस म्हटलं ना, त्याला हरिकाला. बोलतोच गुणाचा आहे म्हणून शांताबाईच्या एवढ्या काळजात आहे व माय. माना तू माना तू माना तू मा श्यामा, म्हणून शांताबाई करतच राहते निरा हायचा गुणाचा. बस हा त्याला जाऊ नको देऊ कुठे. अहो माय लय गुण करते, लय शांतीच्या अंगावर आहे माय बाई. शांतीच तर आता महिनाभर तुमच्या घरी होती ना, तर त्याला जसं गमे नाही असं झेंडे आजी आई करत. हो ना. कोण आलं माय बाबड्या, कोण आहे रे? राजू मामा आहे, या ना मामा. वहिनीचे भाऊ आहे ते, फिट वहिनी. राजू मामा आले. असं का? या ना या या. ह्या आत्या आहेत माझ्या. आत्या जा ना अंदर, स्वीट वशीन. हो या ना बाई, या या या. अशी तू इकडे हो बाई, त्या आत्या आल्या तो आल्या. हा हो आले आले, थांब जा. हा म्हटलं मी नको, हे बा हे ताक आहे ना, या ताकाचं बेसन करा. हो मिरची येत फ्रीज मध्ये पाहिजे मला पाय तुम्ही. हो जाय, मी करतो सगळं. जाय, कोणी आला वाटते पाहुणे. जाय. अरे आत्या ये ना. मम्मी आत्या आते, आजी ओळखलं नाही का तुम्ही? देव आत्या आहे ना? हो 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 ओळखलं ओळखलं. का हो बाई, बाई दवाखान्यात आहेत नाही? हो आत्या, आईला काल डबल नेलं दवाखान्यात. तेले ना जास्त उलटायचा असा खूप त्रास झाला घरी आणल्यावर. मग काल डबल. आता उद्या होईल सुट्टी कदाचित, काय माहित. वहिनी आज होती ना सुट्टी, आज बाबा गे ना, आता सुट्टी होते ना. हो 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 आज होते ना. हो उद्या. अरे बबड्या, बसा ना मामा. मामा बटना बैठा ना मामा. काय श्यामा, खाना. काय आहेस? ते मामीनं ना, माझ्या मामी आहे त्या पुष्पा मामी, त्या मामीने याला म्हटलं तू शहाणा आहेस, तर तो तेच नादा लावून राहिला, मी शहाणा आहे मी शहाणा आहे. त्याला काही समजत नाही ना, त्याला कोण काही म्हटलं ना की त्याला येतं, तो तेच नादच लावते. एकच शब्द 10 वेळा बोलते तो. भाऊ काय सकू, काय रे तुळशीराम, काय होतं? पैसे पाहिजेत वाटते. नाही नाही भाऊ, पैसे नाहीत पाहिजेत. नाही घरवाली म्हणते ते बाईच्या भेटीला जाऊ म्हणते, धनेगावच्या त्या. का आले रे? नाही ना त्या बाईला घरी, आता आपलं काम आपण केलं. नाही मी म्हणलं जसं म्हणलं भाऊ, म्हणलं माणूस या नात्यानं, बाकी काय आपलं का बापा नातं आहे का, ओळखीची आहे का, पायखीची आहे ती बाई, पण माणूस की आहे ना जसं म्हणलं. तर गेलो असतं दोघं तिघाई मिळून समजा जण, जसं त्या बाईले बरं वाटलं असतं. कशी तब्येत कशी आहे विचारपूस केलं, चाललं आपल्या घरी, आपल्याला का राहिला बापा त्याच्या घरी. म्हणलं सगळे जण गेलो असतं जसं जसं. काय काम आहे, आपण दिला तिच्या घरच्या लोकांना खबर दिली, गेले ते घेऊन. का आले आता फालतू? आपलं आणि त्या बाईचं काय घेणं देणं? का आले जाते? घेणं देणं काही नाही जी. आता का आपले का सोयरे बापा ती का आपले का वैखीची होय. माणूस की या नात्यानं, बाकी काही नाही. माणूस की या त्याचीच गोष्ट, बाकीच तसं काय आता काय म्हणजे काय काय हे नाही. पण म्हणलं जसं आता असं वाटतं कशी आहे माहिती बाईची तब्येत, असं येते मनात जसं म्हणलं एकदा पाहूया, बाकी काही नाही बापा. काही सामान गिमान राहिलं का त्या बाईचं तुमच्याजवळ? नाही नाही बापा, नाही 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 माय बाई काहीच नाही. आणि त्या बाईचं सामान काय होतं बापा? पुरात वाली बाई त्या बाईचं काय सामान? नाही, जसं म्हणलं काही पोत गीत राहते गळ्यात, तशी साजऱ्या घरची दिसली ती बाई. हातात काही बांगड्या गिंगड्या, कानातलं गिनातलं काही होतं का? नाही 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 बाबा, देवाची आण आमच्याजवळ काहीच नाही आहे. काहीच नाही आमच्याजवळ त्या बाईचं. त्या बाईनं तर साडी बी नाही बदलली होती. मी म्हणलं त्या बाईला बोला ना जी. नाही भाऊ, भाऊ तसलं काहीच नाही. बायको फक्त माणूस की ना त्यानं म्हणते की त्या बाईची तर कशी आहे असं पाहून येऊ. त्या बाईचं काही नाही राहिलं आमच्या जोड बापा, देवाची शपथ काही नाही राहिलं. नाही नाही नाही, मी तसं नाही म्हणलं काही राहिलं गेलं का बा असं म्हणलं. काय झालं? काय नाही झालं जी. हो जी, चला चला, हे तर आपल्या झाड आणतात. माय आपण माणूस की ना त्यानं म्हणलं त्या बाईच्या भेटीला जा. बाई काही बोंब करतील बाई हे लोक.
म्हणतील की त्या बाईचा हार राहिला का पोत राहिली का करायला म्हणतील आपल्या अंग आपल्या जो काय आहे बाप्पा चालू तुला आधीच म्हणू मी घरी रिकामी धंदे करत येतो. चल मुकाट्यानं घरी. तर काय झालं रे, कोण चाललं रे? अरे या दोघा नवरा बायकोचं म्हणणं आहे की त्या धनेकर बाईच्या भेटीला जाव. त्या दिवशी आपल्या गावात पुरत आली त्या बाईच्या का आले बे? नाही तसंच हे बायकोच्या डोक्यात आलं ते म्हणत नाही, पण काही गरज नाही, बरोबर आहे. आपल्या याचा काय संबंध? आपण माणूस केला त्यानं आपल्याला ती बाई आपण पाण्यातून बाहेर काढलं, सगळं केलं, त्याच्या घरचे फोन लावला, आता आपला काही रोल राहिला नाही त्याच्यात. बरोबर आहे. नाही तसं तुम्ही म्हणता तर बरोबर आहे, माझ्या डोक्यात चालतं, पण म्हटलं काय चल सांगा, चला गाडी घेतो मी, गाडीनं जाऊ. आमच्या नाही राहिलं बरं म्हणजे नाही म्हणजे हे म्हणजे हो जाऊ म्हटलं भेटीले. हे मोठ्या मालकाचं म्हणणं झालं जसं की तुमच्याजवळ काही राहिलं का बाईचं पोत अंगठी काहीच नव्हतं बा. दिवशी भाऊ तुम्ही होते की नाही त्या बाईला आपण पाण्यातून काढलं होतं, हा काहीच नाही. तसं फक्त मा घरचं ते ठेवलं आणि त्या बाईला चहा पाबा बायकोनं, आणि मग हॉटेल येतच नेलं पुढे. तिच्या घरच्या लोकांना फोन लावला, येऊन राहिले ते तर रस्त्यावर हॉटेल नेऊन बसवलं फक्त तर ती त्याचं काहीच नाही आलं बा. हे फक्त भेटीले म्हणते चला. हा जाऊ मग 1-2 दिवसात जाऊ, तसं नाही जाऊ मग. हा म्हटलं काय पैसे कीच पाहिजे का तुम्हाला? चल घरी रिकामी धंदे करत राहते. म्हणलं आता जाऊ बाई त्या भेटीले. कसे आहे मोठे मालक म्हणतात की काही राहिलं का बाई सोनं. माय आम्ही का गरीब हाव म्हणजे काय, आम्ही का लोचट हाव का? कसे आहे ते मोठे लोक? आज सुट्टी नाही होत का? मग मी दवाखान्यात जाऊ का आत्या? तू थांब इथं. राहू दे ना आता, होईल सुट्टी. आता हिनू करते फोन, हिनं काय माहित केला असेल सिटू जोडी फोन आहे, लागे ते तिच्या मामी जोडी फोन आहे, तर फोन लावून पाहणार नाही तर सुट्टी होत असेल तुम्ही त्यातलं जसा नंतर आलू घेतील. हो का, फोन लावू का मग? मला माहित नव्हतं बा आजी. त्या दिवशी आईन बाबा आले की नाही, तर मी बाहेर गेलेलो होतो, मित्रासोबत फिरायला जायला होतो मी 4-5 दिवस. तर तिकडून आल्यावर मला समजलं काही झालं नाही मामीजीचं. आई बापा देवा, देवानं वाचवलं असं मन राजू. मग एक रात आणि एक दिवस अख्खा पाण्यात होती ना, म्हणजे संध्याकाळच्या पायरीवर येता संध्याकाळी झाली ना बाबा पुरी पाटी बाहेर चालतं ना तसं. आणि लगे पाणी एखादं माणूस सुरू झालं, हवा आणि पाणी जाण काय सांगू तुले. 4 वाजताच गोष्ट अशी, 4 वाजता गावात लोक राहतातच ना, एखादं चालू ना. आणि हे शांतीन लागीची माय त्या दोघे जणी वावरात जायला होते, आणि तिकून राहता नदी लागते, ते चिचीच्या वावर अंग गेलते नदी खाली. ते चिचीच्या वावरात शांताराम होता. त्याला शेतकरी काम बाबू पेरणं झालं, आता धूम ते वावराईनं कुठे फेर कुठे फवारा, तर कुठे काही कुठे मजूर काय चालूच आहे. या वावरात तू जाय, त्या वावरात मी जातो असं. शांताराम तिकडल्या वावरात होता चिचीच्या वावरात, हे न खाली गेली चक्कर मारायले. मग तू या ते आमच्या बाबड्याची आजी गेली जशी सांग, तो काही नव्हती अशीच गेली ना, चक्कर आले. बसले माझ्या वावरात गेल्यावर वखत होती, त्या बाई पाण्यात अटकले. बाई निघाल्या बाई पाण्यातून, शांती गेली. बाप्पा काय सांगू तुले राजू, रातभर हे आमच्या गावातल्या लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसाला कोणी झोपलं नाही. सरे हे तरुण लेकर तर नदीच्या काठा हिंडले कल्ला करू शांताबाई, शांता काकू, शांता आत्या, शांता मावशी, जो नाही तो आवाज दे की कोणाला वाटे की आवाज देईन का भर. मग शकवूनच्या पायऱ्या आमच्या गावात सरपंच भाऊन, तू ऐकत असशी ना सरपंच भाऊले? हो ओळखतो ना मी. हा मग ते ना बाबा, ते लोकांना फोन लावला, सरकारचे लोक ते नसतात का, ते येतात वाचवेले, ते बी फोन लावला, ते आले लोक, त्यानं बी शोध घेतला. काय सांगू तुले. मग बापा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते धनेगावात सापडले. काय सांगतो, पातोड्याच्या लोकांचा फोन आला. मग त्या लोकांना सांगलो. मग जसा फोन आला तसाच लागे मंगेश दिनू दोघे जण गेले, लागे आणलं, दवाखाना केला. डॉक्टर म्हणे काय नाही, चांगला आहे. घरी लोकांना घरी येऊन दिली वांत्या, तब्येत काय तिची जमलीच नाही. मग तिला घरी काही ठेवलं नाही, काल सकाळच नेलं दवाखान्यात. मग डबल कसं झालं बापा, कसं झालं काय झालं निरा बरंच झालं बापा जे झालं ते. पण माझी शांती सुखरूप आहे, हे लय महत्वाचं. आता तिची तब्येत चालू हो जाय बापा तिकडे. मी आता कबूल केलं, सगळे पंढरपूरले ना तुम्ही, मग शांतीची पंढरपूरची करतो म्हणलं. इठ्ठला सारे लोक पैदल राहिले तो आजवळ.
पैदल तर नाही जमी पण गाडीनं म्हण कसंही म्हण मी मा शांतीला दर्शनाला आणतो म्हटलं बापा तुला महिन्याचा आहे असं करू नको काही हा असं सुखरूप ठेव मा पोरीले असं म्हणलं बापा आता देव जाणे आता देव तर मानेन मला विश्वास आहे मा पांडुरंगावर आ पांडुरंग शांतीला साजरं करीन बापा नाही नाही आजी तब्येत चांगली होईल ना तसं काही नाही बाकी व्यवस्थित आहे ना सगळं काही काही इजा नाही झाली ना आम्हीजींना ते खूप महत्वाचं आणि आता थोडस आता बघा आता काही ना काही तर परिणाम होतीलच ना आता कसं ते शेवटी तब्येत आहे ते शरीर आहे पाणी ते पुराचं पाणी त्याच्यात का चांगलं राहते का नाका तोंडात पाणी जाते हा थोडसा आता त्रास होईलच पण बाकी चांगलं आहे ना, हे खूप महत्वाचं हो बाबा मग काय तर काहीच नाही इजा झाली काय आता खर्चटेल खासेल आहे तर ते पाटीले लय खर्चटेल आहे हाताले खर्चटेल आहे ती मानीच्या मांग एक असतात की नाही आपल्या त्याच्या खाली असं लागेल आहे काही आता नदीत वायता काय लागते काय नाही काही धरलं शीन काही झाड झुडूप काय लागत असं लागेल आहे पण असं मोडतोड नाही काही त्यानं लय लय साजरं झालं ते लय चांगलं ना माय काय करता बाई काय तर हो बाई मग काय तर बाई मग काय तेच तर आम्ही माझे आभार मानले जशी शांती घरी आणला तसं म्हटलं बाई सुकला हातापायानं लय चांगलं झालं काय कधी डोक्याला लागलं नाही काही नाही तर आमच्या नदीतच केवढाले गोटे आहेत म्हणलं आ मनात तेच तर ये बाई एवढाले गोटे असं माय नदीच्या पाण्यात वाहून जाता माणसं का तोल राहते का नदी गोटा राहते बाई पण तिच्या डोक्या गिक्षेला काही लागलं नाही बरं खर्चटेल लय ठिकाणी साऱ्या शरीरावर म्हणा साऱ्या शरीरावर खर्चटेल आहे पायाले पोटरीले मांड्याच्या तर ती लय खर्चटेल आहे पण म्हणजे मोडतोड नाही चला म्हटलं ताट वाढले आम्ही जेवत नाही ना आम्ही जेवण करून आलो नाही चला ना आमचे जेवण राहिलेच आहेत जेवण करा जेवण करून आले तर काय होऊन राहिलं चला ताट वाढले मी चाल रे राजू अरे मीनाबाई खरंच आम्ही जेवण करून आलो नाही काय नाही होत चल जेव थोडं जेवायला का चला आत्या बाई तुम्ही बी चला सांग बाई आम्ही जेवण करून आलतो काय हो मा चला उलसक जेवा जेवण करून आले माय झालं समजेत जण जेवायचे राहिले आता पोटाटे केले असतील चला जू चाल रे राजू